नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र चर्चेमध्ये होतं बघा. तर हे सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र नक्की काय आहे? तर बघा, सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र हे झारखंड राज्यामध्ये स्थित आहे एका टेकडीवर, जे जैन धर्माच्या अनुयायांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ह्या झारखंड राज्यामधील गिरिहीड या जिल्ह्यामध्ये ही टेकडी आहे. त्या टेकडीवर हे सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र आहे, जे जैन धर्मासाठी महत्त्वाचं आहे. जैन धर्मातील अनुयायी जे आहेत त्यांच्यासाठी ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याची धार्मिक संलग्नता सांगायची झाली तर जैन धर्मग्रंथानुसार जैन धर्मामधील 24 पैकी 20 तीर्थंकर आणि अनेक संत आणि ऋषींनी येथे मोक्ष प्राप्त केला आहे. म्हणूनच याला सिद्ध क्षेत्र असं सुद्धा म्हणतात. जैन धर्मग्रंथामध्ये असंही लिहिलं आहे, जर एखाद्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये एकदा या सम्मेद शिखर तीर्थाचं दर्शन घेतलं तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीला पशुजीवन आणि नरक प्राप्त होत नाही. सम्मेद शिखर हे जैन धर्माच्या अनुयायांसाठी असणारे हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. ते झारखंड राज्यामधील गिरिहीड नावाच्या जिल्ह्यामध्येही एका टेकडीवर स्थित आहे. या जैन तीर्थक्षेत्र हे सर्वोत्तम मानलं जातं. जैन धर्मग्रंथानुसार जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकर व अनेक संत आणि ऋषींनी येथे मोक्ष प्राप्त केला होता. म्हणूनच याला सिद्ध क्षेत्र असं सुद्धा म्हटलं झालं. जैन धर्मात याला तीर्थराज म्हणजेच तीर्थक्षेत्रांचा राजा सुद्धा म्हटलं गेलं. हे तीर्थक्षेत्र भारताच्या झारखंड राज्यातील गिरिहीड जिल्ह्यातील मधुबन प्रदेशामध्ये आहे. हे जैन धर्मातील दिगंबर, श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथांपैकी दिगंबर पंथाचं प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. त्याला पारसनाथ पर्वत असं सुद्धा म्हटलं जातं. आता सध्या या जैन तीर्थक्षेत्राची सम्मेद शिखरची स्थिती काय? तर सम्मेद शिखर हे तीर्थ पारसनाथ पर्वताचं तीर्थक्षेत्र आहे. तसे संपूर्ण भारतामध्ये नैसर्गिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. हे समुद्र सपाटीपासून 520 फूट उंचीवर आणि सुमारे 9 किलोमीटरच्या परिघात पसरलेले. सम्मेद शिखर हे तीर्थ पारसनाथ पर्वताच्या उत्तरेकडील टेकड्या आणि नैसर्गिक दृश्यांमध्ये ते वसलेलं आहे. येथे नैसर्गिक हिरवळ आणि प्रदूषणमुक्त वातावरण, स्थित गगनचुंबी मंदिरांची मालिका येथील लोकांना आकर्षित करते. अशा प्रकारे हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या मनामध्ये भक्ती, प्रेमाची भावना जागृत करून त्यांना अहिंसा आणि शांतीचा संदेश देते. प्राचीन अमर मंदिर जैन धर्मामध्ये अशी प्राचीन श्रद्धा आहे की सम्मेद शिखर आणि अयोध्या ही दोन प्रमुख तीर्थक्षेत्र निर्मितीच्या काळापासूनच अस्तित्वात आहेत. म्हणजे अयोध्या एक आणि हे सम्मेद शिखर. याचा अर्थ ह्या दोघांचंही अस्तित्व हे सृष्टीला समांतर आहे. म्हणूनच त्यांना अमर तीर्थ असं सुद्धा मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये अयोध्या आणि जैन धर्मामध्ये सम्मेद शिखर. प्राचीन ग्रंथांमध्ये तीर्थंकर तपस्वी संतांनी कठोर तपश्चर्या व ध्यानाद्वारे येथे मोक्ष प्राप्त केलेला आहे. यामुळे हे सम्मेद शिखर तीर्थयात्रा सुरू झाली आणि या तीर्थकारांचं स्मरण करून प्रत्येक यात्रेकरूचं मन हे अपार श्रद्धा, उत्साह आणि आनंदाने भरून जातं. जसं प्रत्येक हिंदू अयोध्येला जातो तसं जैन हे या सम्मेद शिखर या तीर्थक्षेत्री भेट देतात. तपश्चर्या आणि मोक्षाच्या या स्थानाचा यात्रेकरूंवर असा प्रभाव पडतो की त्यांचं हृदय हे भक्तीचा सागर बनतं. आता याच्या श्रद्धा काय येतं? यामध्ये श्रद्धा येतं तर जैन धर्मग्रंथात असं लिहिलं आहे की जर एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात एकदा
सम्मेद शिखर तीर्थाचं दर्शन घेतलं तर मृत्यूनंतर त्याला पशुजीवन किंवा नरक प्राप्त होत नाही. जो मनुष्य सम्मेद शिखरावर येऊन पूर्ण अंतःकरणानं भावनेनं भक्तिभावानं भक्ती करतो त्याला मोक्ष प्राप्ती होते आणि पुढील 49 जन्म या संसारातील सर्व जन्म आणि कर्म बंधनातून तो मुक्त राहतो. असं इथंच लिहिलंय. या सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा सर्व भक्त तीर्थंकराचं स्मरण करून त्यांनी दिलेल्या शिकवण या तत्वांचं ते आचरणाद्वारे पालन करतील. त्यामुळे हा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो. परिसरातील पवित्रतेमुळे आणि चांगुलपणामुळे इथे आढळणाऱ्या सिंह, वाघ आदी वन्य प्राण्यांचं नैसर्गिक हिंसक वर्तन सुद्धा बदललेलं आहे असं ते सांगितलं जातं किंवा श्रद्धा आहेत या सम्यक शिखरजी. त्यामुळे यात्रेकरू सुद्धा येथे न घाबरता प्रवास करतात. बहुधा या प्रभावामुळे प्राचीन काळापासूनच अनेक राजे, आचार्य, भट्टाचार्य, श्रावक आत्मकल्याण, मोक्षप्राप्तीच्या भावनेनं या तीर्थयात्रेसाठी मोठमोठ्या टोळ्यांसह येथे आले आणि या तीर्थकारांनी पूजा आणि ध्यान, कठोर तपश्चर्या केली. तर याची तारणाची जागा जैन धर्मातील 24 तीर्थंकरापैकी पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ म्हणजेच भगवान ऋषभदेव कैलास पर्वतावर, 12वे तीर्थंकर हे भगवान वासुपूज्य चंपापुरी, इथं 22वे तीर्थंकर भगवान नीती निर्धन वास्तव्य करत होते असे जैन धर्मग्रंथामध्ये वर्णन आहे. 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी कैलास पर्वतावरील पावापूर येथे वास्तव्य केलं. उर्वरित 20 तीर्थंकरांच्या सम्मेद शिखरावर मोक्ष प्राप्त झाला. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांनीही या तीर्थक्षेत्रात कठोर तपश्चर्या आणि ध्यानाद्वारे मोक्ष प्राप्त केलाय. त्यामुळे हे जैन धर्मस्थळ म्हणजे सम्मेद शिखरजी हे महत्त्वाचं ठरतं हे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरून किंवा ह्या जागेवरून कळतं.